मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत शिवरात्रीच्या व्रताची कथा। तर सर्वांनी शिवरात्रीचे व्रताची कथा नक्की ऐकावी। प्रदोष व्रत आणि शिवरात्री एकत्र आलेली आहे। तर प्रदोष व्रताची बी कथा ऐकली तरी पण चालेल, शिवरात्रीची पण व्रत कथा ऐकली तरी पण चालेल। दोघी कथा शिवाला समर्पित आहे। तर सर्वांनी शिवरात्रीची व्रत कथा नक्की ऐकावी। 7 वर्षाच्या गोप बाळकाला महाकालेश्वर कसे प्रसन्न झाले, साक्षात शिव या लहान बाळाला भेटायला आले, त्याची भक्ती बघून तर नक्की शेवटपर्यंत ही कथा ऐकावी। तर आता आपण कथेला सुरुवात करूया। शिवरात्री व्रतकथा। श्री शंकराचे गुण फार फार अगम्य आहेत। तो उदार महादेव केवळ भक्तांचा भुकेला आहे। तो त्याची भक्ती करणाऱ्या भक्तांसाठी कुठेही प्रकट होतो। त्याविषयीची एक कथा सूत आपल्या भक्तांना सांगत होते। पूर्वी विमर्शन नावाचा राजा किरात देशात राज्य करीत होता। राजा अतिशय पराक्रमी आणि शूर होता, अतिशय बलाढ्य। शत्रू त्याच्या समोर थरथर कापत असत। कधीही रानात जाऊन मनात येईल तेवढी मनसोक्त शिकार करावी, मद्य आणि मदिराक्षी यांच्या सहवासात सारी रात्र घालवावी, तो अशा त्याचा नेहमीचा दैनंदिन कार्यक्रम असे। अतिशय सुंदर स्त्री, मग ती कोणत्याही जातीची असो, त्याला ती उपभोगण्यास हवी असे। विमर्शन राजात एक गुण मात्र होता, तो परम असा शिवभक्त होता। रोज श्री शंकराची तो षोडोपचारे पूजा न चुकता करीत असे। त्याच्या पटराणीचे नाव कुमुदंती असे होते। ती दिसण्यात अतिशय सुंदर होती, तसेच चतुर होती। पतीवर तिचे अतिशय जीवापाड असे प्रेम होते। राजाही तिला नेहमीच योग्य तो मान देत असे, तिचे म्हणणे ऐकत असे। असेच एके दिवशी रात्री आपल्या महलात तो राजा विमर्शन आपल्या राणीसह गप्पा मारीत बसला होता। दोघा गप्पा मारत होत्या एवढ्यात राणीने विचारले, नाथ, मी आपणास एक प्रश्न विचारू का? आपण खरं खरं उत्तर मात्र दिलं पाहिजे। विचारा ना, मी कधी तुझ्याशी खोटं बोलतो का? राजा म्हणाला, तुम्ही भगवान शिवाची नेहमी पूजा करता, शिवरात्र, सोमवार, प्रदोष हे उपास श्रद्धेने करतात, नित्यनेमाने भजन कीर्तन करून त्या दिवशी जागरण करतात, भक्तिभावाने शिवकथाही ऐकतात। राणीला मध्येच थांबवत राजा तिला म्हणाला, मी पहिल्यापासून शंकराचा भक्त आहे आणि राणी ते तुला चांगले माहीत आहेत। पण असे असून सुद्धा तुमच्या हातून रोज अनेक पातकही होतात, हत्या होतात, अधर्म होतो, हे कसं काय बरं? तेव्हा गंभीरपणे राजा विमर्शन म्हणाला, देवी, मला पूर्वजन्माची एक आठवण आहे। मागील जन्मी मी पंपा नावाच्या नगरात मी कुत्रा होतो। काहीतरी मिळेल या आशेने एका शिव मंदिराच्या दारात आशेने मी उभा होतो। त्या दिवस महाशिवरात्रीचा होता आणि म्हणून तेथे भक्तांकडून अतिशय भक्तांनी शंकराची महापूजा चालली होती। ती बारकाईने ती सर्व पूजा पाहिली। तेवढ्यात एका सेवकाने मला पाहिले आणि त्या राजसेवकाने माझ्या पाठीत जोराने काठी मारली। मी उजवीकडे पळत जाऊन वळून मंदिराला प्रदक्षिणा घालत तसाच पळालो। तसाच पळत पळत येऊन खाण्याच्या लालसेने पुन्हा मंदिरासमोर येऊन उभा राहिलो। पुन्हा माझ्या पाठीत काठी बसली। मी पुन्हा देवळाच्या उजवीकडे पळालो व मंदिराला प्रदक्षिणा घालून आशेने पुढे येऊन उभा राहिलो। अशा न कळत मी प्रदक्षिणा घातल्या। खाण्यास मिळण्याच्या आशा मनातून जात नव्हती। शेवटी दमून धापा टाकत मंदिरासमोर बसलो। कितीही मारले तरी मी जात नाही हे पाहून एका राजसेवकाला राग आला व त्याने मला बाण मारला। बाण वर्मी लागला होता, त्यामुळे शंकराच्या पिंडीकडे बघत बघत मी तेथेच प्राण सोडला। खरे म्हणजे त्या नकळत घडलेल्या पुण्याईने मला आज राजदेह प्राप्त झाला आहे, परंतु श्वानाचे काही गुण माझ्या शिल्लक राहिले आहेत। मी आज जे वागतो ते चांगले नाही हे कळते, पण तरीही आपोआप तसे वाईट वर्तन माझ्याकडून घडते। बरं, ते जाऊ दे, मी मागच्या जन्मी कोण होते ते सांगा बरं? राणीने लाडीकपणे राजाला विचारले। तू पूर्वी एक कबुतरी होतीस। राणी कुमुदंतीकडे पाहत राजा विमर्शन म्हणाला, असं? मग मला हा जन्म कसा मिळाला? तोंडात मांसाचा तुकडा धरून उडत उडत तू चालली होतीस। तेवढ्यात तुझ्या मांसाची अपेक्षा धरून एक ससाना तुझा पाठलाग करू लागला। समोरच शंकराचे एक मंदिर होते। त्या ससाण्याला चुकवण्यासाठी तू देवळाच्या भोवती उजवीकडे 3 प्रदक्षिणा घातल्यास, पण थोड्या वेळात तू पूर्णपणे थकून गेलीस। तुझी ताकद त्याच्यापुढे फार कमी पडली आणि ससाण्याने तुझ्यावर एकदम झडप घालून तुला ठार मारले। तुझे मृत कलेवर तेथे शिव मंदिरासमोर पडले तुझे प्रेत आणि त्या पुण्याईने त्या जन्मात तू राणी झालीस। राजाच्या बोलण्याकडे लक्ष देऊन एकाग्रतेने राणी कुमुदंती सर्व ऐकत होती। नंतर तिने राजाला, नाथ, या जन्मानंतर आपल्याला कोणता जन्म मिळेल ते आपण मला सांगू शकाल का? आपल्याला भूत भविष्य सर्व काही ज्ञात आहे म्हणून विचारत आहे। हे सुंदरी, मी पुढील जन्मी पुन्हा मानव योनीत जन्म घेऊन सिंधू देशाचा राजा होणार आहे। तू सुद्धा मानव योनीतच जन्म घेणार आहे आणि जया नावाची राजकन्या होणार आहेस आणि त्या जन्मात सुद्धा आपल्या दोघांचा विवाह होईल। त्या जन्मानंतर मी सौराष्ट्रात जन्म घेईन आणि तू कलिंग देशात जन्म घेऊन मलाच आपला पती म्हणून पुन्हा एकदा माळ घालशील।
4थ्या जन्मात मी गांधार देशात जन्म घेईन, तू मगध देशात जन्म घेशील आणि त्याही वेळी माझ्याशी तुझा विवाह होईल. 5व्या जन्मात मी अवंतीचा राजा होईन आणि तू दार्श राजाची कन्या होऊन माझी प्रिय पत्नी होशील. 6व्या जन्मात मी अनाधिपती होईन आणि तू ययाती राजाची अतिशय सुंदर गुणवान मुलगी म्हणून जन्म घेशील. या जन्मात सुद्धा आपला विवाह होईल. 7व्या जन्मात मी पांड्य राजा होईन आणि तू पाद्दम राजकन्या वसुमती होशील आणि माझी सहचरणी होशील. त्या जन्मात मी अपार अशी कीर्ती संपदा करेन. मी पराक्रमाने धर्म वाढवीन, बलाढ्य अशा शत्रूचा पराभव करीन, नेहमी शिवभंजनात रंगून जाईन. मला वार्धक्य प्राप्त झाल्यानंतर वानप्रस्थाश्रम स्वीकार करून पुत्राला राज्य देऊन मी तप करण्यासाठी वनात जाईन. त्यावेळी मी शैवपथाची दीक्षा घेईन आणि या जन्मातील मृत्यूनंतर मला तुझ्यासह कैलास पर्वतावर भगवान शंकराच्या पायाशी गावन असे स्थान मिळेल. राणीला राजाने सांगितले. हे सर्व ऐकून फार आनंद झाला. तिने श्री शंकराला मनोभावे नमस्कार केला, मनात प्रार्थना केली. शौनिक व इतर ऋषींना कथा सांगता सांगता सूत म्हणाले. तेव्हा विमर्शन राजाने सांगितल्याप्रमाणे सर्व जन्म घेऊन शेवटी राजा अप्राय आणि अक्षय अशा शिवपदाशी गेला. असा हा शिवभजनाचा फार मोठा महिमा आहे. वेदशास्त्रसुद्धा या महिम्याचे यथार्थ वर्णन करू शकत नाही. अशा या श्रेष्ठ शिवाचे गुण ऐकून, त्याचे अगाध लीला ऐकून ज्याचे हृदय भरून येत नाही, डोळ्यातून आनंदाश्रू वाहत नाहीत, त्याचे जीने खरोखरच व्यर्थ आहे. असा माणूस या मृत्यूलोकी जगला काय आणि मेला काय सारखेच. लाभकारक शिवनाम कधीही न घेणारे असे दुरात्म जगात नसलेलेच चांगले. असो, भगवान शिवाची अर्थात शंकराची महती सांगणारी आणखी एक कथा आहे. पूर्वी उज्जैनी येथे चंद्रसेन नावाचा एक राजा राज्य करीत होता. 12 ज्योतिर्लिंगांपैकी उज्जैनीला असलेल्या महाकाळेश्वराची तो नित्य नेमाने आणि अगदी मनोभावे पूजा करीत असे. नेहमी अतिशय काटेकोर न्यायाने आपले राज्य चालवत असे. त्यामुळे त्याची सारी प्रजा आनंदात होती. राजाचा एक जिवलग मित्र होता. त्याचे नाव होते मणिभद्र. राजाचे त्याच्यावर पाठच्या भावांपेक्षाही फार प्रेम होते. चतुर आणि सच्चा मित्र, उदार आणि भाविक असणारा शिष्य, सुंदर आणि पतिव्रता स्त्री, भाग्यवान, नम्र पुत्र, हुशार आणि उत्तम वक्तृत्व असलेला वक्ता, असा सुंदर योग घडून येण्यासाठी चांगले पूर्वसंचित असावे लागते. अर्थात पूर्वजन्मीचे पुण्य भरपूर प्रमाणात असावे लागते. चंद्रसेन राजाचे पूर्वजन्माचे पुण्य फार मोठे होते, म्हणून तर त्याला मणिभद्रासारखा उत्तम मित्र मिळाला होता. मणिभद्राने एक अतिशय अमूल्य मणी चंद्रसेन राजाला आणून दिला होता. तो मणी चंद्रासारखा अत्यंत तेजस्वी होता. अष्टधातूचा त्याला स्पर्श झाला की लगेचच त्याचे 52 कशी सोने बनत असे. साप, वाघ आणि चोर चंद्रसेन राजाचे राज्य सोडून त्या मण्याच्या सामर्थ्याने राज्याच्या बाहेर पडून गेले होते. माणसालाही त्या दिव्य मण्याचे दर्शन झाले की त्याच्या सर्व रोगांचा नाश होत असे. चंद्रसेन राजाजवळ तो बहुमूल्य बहुगुणी असा मणी होता. त्यामुळे दुष्काळ, अवर्षण, शोक आणि दारिद्र्य त्याच्या राज्यात राहिलेले नव्हते. तो मणी स्वतःच्या गळ्यात घातल्यानंतर राजा त्याच्या दिव्य तेजाने नाहत असे आणि कुठल्याही युद्धात त्याला कधीही अपयश येत नसे. जे त्याच्याशी वेर धरून त्याच्याशी लढायला येत त्याचे चांगले मित्र बनत असे. मण्यांच्या सामर्थ्याने राजाचे आयुष्य, आरोग्य, राज्य आणि ऐश्वर्य दिवसेंदिवस वाढत चालले होते. चंद्रसेन राजा आधीपासून 64 विद्या आणि कला यांच्यात निपुण झालेला होता. तो नेहमी शिवभजनात दंग झालेला होता. तो अतिशय चतुर. एवढ्या मोठ्या राज ऐश्वर्यात राहूनही तो सरोवरातील कमलाप्रमाणे अलिप्त होता. वैराग्य सरोवरातील तपस्व्याप्रमाणे त्याचे जीवन निर्मळ आणि स्वच्छ होते. तो अतिशय ज्ञानी झाला होता आणि चंद्रसेन राजाचे अपार असे वैभव पाहून पृथ्वीवरचे इतर अनेक राजे त्याचा द्वेष करीत होते, त्याचा मत्सर करीत होते, त्याच्या भाग्याचा ते सर्वजण हेवा करीत होते. तेव्हा ते सर्व राजांनी आपली एकी केली आणि आपला एक पक्ष निर्माण केला. सर्वांनी आपले सैन्य एकत्र केले आणि उज्जैन नगरीला सर्वांनी मिळून एकत्रितपणे वेढा घातला. नंतर त्यांनी आपला एक दूत चंद्रसेन राजाकडे धाडला. विष्णूच्या गळ्यात असणाऱ्या कौस्तुभ मण्याप्रमाणे दिसणारा आणि अत्यंत तेजस्वी चंद्राप्रमाणे प्रकाश देणारा तो मणी तू आम्हाला दे. दूताने चंद्रसेन राजाकडे येऊन त्याला हा निरोप सांगितला. राजाला मनातून फार वाईट वाटले. अमुक वस्तूंचा आपल्याजवळ संग्रह करणे म्हणजे अनर्थाला आमंत्रण दिल्यासारखे होते. ते त्याला आता जाणवले. अतिरूप, अतिधन, अतिविद्या, अतिप्रीती, अतिभोग, अतिभूषण म्हणजे संकटे येण्याची कारणे आहेत. राजा अशा तऱ्हेने विचार करीत होता. आता काय बरे करावे. दूताने सांगितल्याप्रमाणे जर मणी देऊन टाकावा तर आपण आपल्या क्षत्रिय धर्माचे पालन केले नाही असे समजून युद्धाला घाबरलो असे होते. न द्यावा तर युद्ध होऊन यामागे उगाच दोन्हीकडील सैन्य मृत्युमुखी पडतील. मग करावे तरी काय. राजाला सुचेना. शेवटी त्याने आपला सारा भार स्वामी महाकालेश्वरावर घालायचे ठरवले. तो करुणाचा सागर, दिनाचे रक्षण करणारा, जगताचा उद्धार करणारा, भक्तांना अभय देणारा, पार्वती देवीचा प्राणसखा स्वामी महाकाल
महाकालेश्वर जे काही करतील ते करू दे असे त्यांनी विधिवत पूजा करून पूजा साहित्य मागवले आणि ते महाकालेश्वराच्या मंदिरात गेले. त्यांनी षोडोपचाराने पूजा करायला सुरुवात केली. आपल्या मनातील सर्व चिंता सोडून चंद्रसेन राजा महाकालेश्वराच्या मंदिरामध्ये भगवान शंकराची पूजा मनोभावे करू लागला. इकडे त्याच्या प्रधानाने आपल्या सैन्याला राजाला वेढा घातलेल्या राजाचे सैन्य शुद्ध करण्याचा हुकूम दिला. हर हर महादेव अशी प्रार्थना गर्जना केली. सैन्य बाहेर पडले. दोघांच्या सैन्यात घनघोर युद्ध सुरू झाले. भयंकर धडधडणाऱ्या तोफांचा आवाज, एकमेकींशी भिडणाऱ्या तलवारींचा खणखणाट, रणभूमीत सर्वत्र धावणाऱ्या घोड्यांचा टापांचा आवाज, सर्व वातावरण भरले होते. राजा चंद्रसेन मात्र महाकालेश्वराच्या मंदिरात शंकराचे ध्यान करीत स्वस्थ बसला होता. महाकालेश्वरावर त्याचा पूर्ण विश्वास होता. देवळाच्या दारात मंगलवाद्य वाजत होती. अनेक नागरिक राजाची पूजा बघत मंदिरासमोर उभे होती. तेथल्या मंदिराच्या एका कोपऱ्यात गवळीवाड्यातील एक तरुण विधवा स्त्री आपल्या लहान 6 वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन पूजा बघत उभी राहिली होती. तिच्या कडेवरचा छोटा मुलगा राजाकडे सारखा टक लावून पाहत होता. जरा वेळ थांबून घरी काम पडले असल्याने ती गोपस्त्री आपल्या घरी आली आणि मुलाला खेळायला घराबाहेर सोडून ती घरातले काम भराभरा आटपू लागले. खेळणाऱ्या बाळाने शंकराच्या लिंगासारखा दिसणारा एक दगड शोधला. मातीचा ढीग करून त्यावर त्याने तो दगड शिवप्रतिमा म्हणून स्थापन केला. बिचारा तेथे एकटेच होता. लहान लहान दगड त्याने वेचून आणून जवळ ठेवले आणि राजाप्रमाणे पद्मासन घालून त्याच्या समोर बसला. राजा कशी पूजा करीत होता ते नीट आठवून तो पूजा करू लागला. त्याच्याजवळ पूजेसाठी लागणारे धूप, दीप, नैवेद्य, पंचामृत यापैकी काही नव्हते. त्याऐवजी छोटे छोटे दगड स्थापले होते. शिवलिंगाला वाहत होता. शेजारीच गवतात उगवलेली रानटी फुले होती. ती शंकराला त्याने वाहिली. मंत्र, ध्यान, आसनपैकी त्याला काही ठाऊक नव्हते, पण जी शंकराची पूजा करीत होता तो अगदी मनापासून करीत होता. शेवटी डोळे झाकून त्याने ध्यान सुरू केले आणि एक मंत्राचा जप करू लागला. हर साम सदाशिवाय नमः, हर सांब सदाशिवाय नमः असा जप तो तोंडाने सारखा बडबडत होता. इकडे त्याच्या आईचा स्वयंपाक करून झाला. ती आता त्याला जेवायला हाका मारत होती. पण बाळ शंकराच्या या मंत्रामध्ये, हर सांब सदाशिवाय नमः या मंत्रामध्ये एवढा दंग झाला होता की त्याच्या आईने त्याला हाक मारली, त्याला ऐकूच आली नाही. ती गोपस्त्री रागारागाने घराबाहेर आली. बघते तर काय, आपला बाळ मातीच्या ढिगासमोर हात जोडून बसलाय. बाळा, तू हे काय नवीन खूळ काढले आहेस? चल आज पाहू, आधी जेवायला, मला दुसरी खूप कामं आहेत, चल उठ बाळा. पण मग बाळ आपल्या बसल्या जागेवरून हल्लासुद्धा नाही, चाललासुद्धा नाही. त्याच्या आईला त्याला खूप राग आला. त्याची मांडलेली सर्व पूजा त्याने उधळून टाकली. त्या मुलाचे केस ओढून रट्टे दिले. त्याच्या 2 गालामध्ये केस धरून गरागरा डोके हलवीत फिरवले आणि म्हणाली, ए वेड्या, आधी उठ, चल पाहू घरात. बाळाने डोळे उघडून पाहते की आपल्या समोरची सारी पूजा उधळून टाकलेली आहे. हे लक्षात येताच त्याला फार दुःख झाले. त्यामुळे तो बाळ रडून रडून बेशुद्ध झाला. हे सारे बाळाचे ढोंग आहे असे त्याच्या आईला वाटले. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष न देता त्याला शिव्या देत ती घरात गेली. जेवून घेतले. फाटक्या गोधडीमध्ये पांघरून गवताच्या बिछाण्यावर झोपून गेली. इकडे आपण मांडलेली पूजा उधळल्यामुळे बाळ शंकराच्या नावाचा परत जप करत होता मनातल्या मनात आणि रडत होता. बेशुद्ध पण झाला होता, पण तरी पण त्याला त्या जपाची शुद्धी होती. त्याच्या मनातील निष्पाप आणि निर्मळ भक्ती पाहून भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले. त्याबरोबर ज्या गवताच्या झोपडीत तो बसला होता ती झोपडी गुप्तपणे जागेवरच रत्नांनी मळवलेली सुंदर शिवमंदिर बनून गेले. कळस हिऱ्या माणिकांचे तेजाने जगमगत होता. मंदिराला असलेली 4ही दारे सोन्याची झाली होती. त्याच्यावर अप्रतिम अशी रत्नांची कलाकुसार केली होती. मध्ये स्फटिकांचे शुभ्र पांढरे शिवलिंग स्थापले होते. चंद्रापेक्षा सुद्धा त्याचे तेज त्या शिवलिंगाचे जास्त होते. बाळाने डोळे उघडले. पाहते तर काय, समोर सोन्याच्या सुवर्णांच्या तबकात पूजेची सर्व तयारी ठेवलेली होती. सोन्याच्या ताटामध्ये हा चमत्कार पाहून बाळ अतिशय आनंदाने नाचू लागला. त्याने विधियुक्त शंकराची पूजा केली. फुले वाहिली, बेल वाहिला, ओम नमः शिवाय हा मनातल्या मनात जप करू लागला आणि तेथेच तो नित्य करू लागला. त्याच्या या भक्तीने शंकर अधिक प्रसन्न होऊन बाळाला म्हणाले, बाळा, मी तुझ्यावर खूप प्रसन्न झालो आहे. काय हवे असेल तो वर माग तू माझ्याकडून. शंकरांना नम्रपणे प्रणाम करून बाळ म्हणाला, माझ्या आईने तुझी पूजा उधळून टाकली म्हणून देवा तिच्यावर रागू नको, माझ्या आईला क्षमा कर. तथास्तु असे भगवान शंकरांनी म्हटले की मी तुझ्या आईला रागवलो नाही आहे, तुझ्या आईवर सुद्धा प्रसन्न आहे. तथास्तु असे म्हटले. पण देवा जरा थांब ना, मी आईला तुझ्या दर्शनासाठी घेऊन येतो. असे म्हणून बाळ आपल्या झोपडीकडे पळाला. त्याचे घर, त्याची झोपडीच त्याला ओळखू आली नाही. अगदी एखाद्या श्रीमंताच्या महलासारखे त्याचे घर सुंदर झाले होते. एक अतिशय सुंदर सुशोभित मंचकावर त्याची आई शांतपणे झोपली होती. बाळाने आईला उठवले
आई आई उठ, जागी हो ना. पाहते तर काय, तिलाच तिचे आश्चर्य वाटले. आपल्या भोवती राजमहल, तिच्या समोरच्या आरशात तिने नजर टाकली. तिचे मूळ रूप जाऊन अगदी पद्मिनीसारखी सुंदर स्त्री बनली होती. तिच्या अंगावर आता सोन्यांचे अलंकार होते, रत्नांचे अलंकार होते आणि अलंकार झळकत होते. ती आश्चर्यचकित झाली आणि ती म्हणाली, बाळा. ओढत ओढत आश्चर्यचकित झाली होती. बाळाने आपल्या आईचा हात धरला आणि तिला बाहेर ओढत ओढत तो बाहेर शंकराच्या दर्शनासाठी घेऊन आला. शंकराच्या दर्शनाला चल ना ग. बाळाला उचलून हृदयाशी धरले. त्या आई बाहेर आली आणि तिने शंकराचे दर्शन घेतले. हे नवल घडल्याची बातमी राजाला सांगण्यासाठी राजवाड्यातील एक व्यक्ती धावत गेले. तिची हकीकत ऐकून राजा फार आश्चर्यचकित झाला. सगळीकडे ही बातमी अगदी वाऱ्यासारखी झाली की एक गोप बाळाला भगवान शंकर प्रसन्न झालेले आहेत, की 7 वर्षाच्या बाळाला, छोट्याशा बाळाला भगवान शंकर प्रसन्न झाले आहेत. साक्षात शिव खाली अवतार घेतला होता. ही गर्दी बघायला एवढी गर्दी जमू लागली की बातमी नगराबाहेर जेथे युद्ध चालू होतं त्या युद्धभूमीवर लढणाऱ्या शत्रूंना सुद्धा माहिती झाली. तर आपल्या हातातील सर्व शस्त्र त्या सर्व शत्रूंनी खाली टाकले आणि चंद्रसेन राजाला निरोप दिला, ज्या गोप बाळाला कैलासनाथ शंकर प्रसन्न झाले आहे त्या बाळाचे आम्हाला दर्शन घ्यायचे, म्हणजे त्याच्या दर्शनाने आमच्यावर सुद्धा भगवान शंकर प्रसन्न होईल आणि त्या क्षणापासून आता आम्ही वैर सोडला आहे, असे शत्रूंनी बातमी दिली राजाला. आपले शत्रू आता मित्र बनणार आहेत, आपल्या नगरीत मला येऊ द्या, असे शत्रूंनी त्या राजाला सर्व काही निरोप पाठवला. राजा चंद्रसेनाला त्याच्या विरोधी लढणाऱ्या राजाचा हा निरोप ऐकून समजला आणि स्वामी महाकलेश्वराने आपले फार मोठे संकटांचे निवारण केले अशी त्याला जाणीव झाली. कैलासनाथाला मनोभावे प्रणाम करून राजा चंद्रसेन प्रधानांबरोबर सर्व राजाचे स्वागत करायला राजधानीत असलेल्या नगराच्या वेशी बाहेर आले आणि सर्वांचे क्षेमकुशल विचारून सर्वांचा यथायोग्य सन्मान करून मोठ्या आदराने त्यांच्यासह राजाने मंगलवाद्याचा गजराव नगरीत प्रवेश केला. चंद्रसेन राजाच्या उज्जैनी नगरीचे वैभव, तिचा दिमाग आणि व्यवस्थितपणा पाहून आलेले सगळे राजे थक्क होऊन गेले. सर्वजण रत्नजडी शिव मंदिरासमोर आले आणि त्यांनी शिवाला आदराने मनोभावे साष्टांग नमस्कार केला आणि छोट्या गोप बालकाला सर्वांनी वंदन केले. अशा तऱ्हेने शंकर प्रसन्न झाला म्हणजे गवताची झोपडी बनते, सुवर्णांचा माल बनतो, आपले शत्रू सुद्धा आपले मित्र बनतात. घरातील दासी अष्टसिद्धीसारखे आपण न मागता आपणास हवी असेल ती गोष्ट ताबडतोब मिळते आणि अंगणातले साधेसुधे वृक्ष सुद्धा कल्पतरू बनतात. मुका माणूस पंडित बनतो, पांगळा माणूस वाऱ्यासारखा धावू लागतो, जन्मदा माणूस रत्नांची परीक्षा घेऊन डोळसपणे करू लागतो, मूर्ख माणूस उत्तम वक्ता बनतो, गरिबाच्या घरी भाग्यलक्ष्मी चालून येते आणि प्रयत्न न करता चिंतामणी हातात येतो, त्रिभुवनात कीर्ती पसरते. अत्यंत शक्तिशाली राजे मांगलिक बनतात, जेथे जेथे खणाल तेथे तेथे धनाच्या राशी सापडतात, कसल्याही प्रकारचा फारसा अभ्यास न करता वेदांचे सार लक्षात येते. असा हा शिव महिमा आहे. एकदा का शंकर प्रसन्न झाला की मग त्याला कसलाही तोटा नाही हे नक्की समजावे. तेथे जमलेले सर्वजण चंद्रसेन राजाची ते छोट्याशा गोप बाळाची स्तुती करत होते. देवळापाशी फार मोठी यात्रा भरली होती. तेवढ्यात काय झाले, रामसेवक हनुमान तेथे अचानक प्रकटले. तेथे असलेल्या सर्वांनी हनुमानाला आदराने नमस्कार केला. हनुमानाने त्या 6 वर्षाच्या गोप बाळाला अतिशय प्रेमाने आपल्या हृदयाशी धरले. त्याच्या मस्तकावर आपला उजवा हात ठेवून उत्तम असा आशीर्वाद दिला. त्याला शिवपंचाक्षर असा मंत्र दिला. प्रत्यक्ष शंकराने जणू काही स्वतःच्या गोप बाळाला मंत्र सांगितला. सोमवार, शिवरात्री, प्रदोष या व्रताची संपूर्ण माहिती साध्यत्य म्हणून सविस्तर अशी माहिती दिली. मारुतीच्या कृपेने हा गोप बाळ 14 विद्यात आणि 64 कलात पारंगत झाला. नंतर मग मारुतीने त्याचे नाव श्रीकर असे ठेवण्यात आले. सर्वांनी शंकराचा जय जयकार केला, मारुतीचा जय जयकार केला, श्रीकराचा जय जयकार केला, अतिशय आनंदाने जय जयकार केला. देवांनी आकाशामधून सर्वांच्या पुष्पवृष्टी केली. नंतर हनुमान श्रीकराला म्हणाले, यानंतरच्या तुझा 8व्या पिढीत राजा नंद जन्मेल. त्याचा पुत्र म्हणून श्री विष्णू कृष्ण रूपाने त्याच्या पोटी अवतार घेतील. त्या अवतारात शिशुपाल, कंस वगैरे दुष्टांचा नाश करतील. सज्जनांच्या रक्षणाकरता भगवान नेहमीच अशा तऱ्हेने अवतार घेत असतात. असे बोलून हनुमान जसा अचानक प्रकटला तसा गुप्त पण झाला. ज्याच्या गुरु प्रत्यक्ष हनुमान त्या श्रीकराचे भाग्य आता आपण काय वर्णावे. नंतर राजा चंद्रसेनाने श्रीकराने आलेल्या तेथे राजाचा यथायोग्य सत्कार केला व सर्व राजे संतुष्ट होऊन वेर विसरून परत आपापल्या नगरात निघून गेले. सोमवार, प्रदोषी व्रते सर्वजण मोठ्या मनोभावाने करू लागले आणि शिवरात्रीला मोठा उत्सव सुरू झाला. याचकांना भरपूर प्रमाणात यथायोग्य दान धर्म
मिळू लागले. घरोघरी या अध्यायांचे पारायण करू लागले आणि शेवटी सर्वजण शिवपदाला जाऊन पोचले. अशा तऱ्हेने शिवरात्रीची ही व्रतकथा होती. विमर्शन राजाची आणि चंद्रसेन राजाची हा अध्याय, ही कथा जो कोणी वाचतं त्यांना इष्ट संतती, भरपूर प्रमाणात संपत्ती, धनसंपदा विनायास मिळते. वाचणाऱ्यास चांगले आरोग्य लाभते, ऐकणाऱ्यास धनाची प्राप्ती होते, चांगले आरोग्य लाभते, त्याचे आयुष्य वाढते. ऐकणाऱ्यास वाचणाऱ्यास चांगले दीर्घ आयुष्य वाढेल, अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल. शिवचरणापाशी ऐकणाऱ्यास वाचणाऱ्यास त्याची भक्ती अधिक जडेल आणि ते भक्त त्यांचे अधिक प्रिय राहतील. त्यांच्यावर संकटे अजिबात येणार नाही, संकटे त्यांना त्रास देणार नाही. जो कोणी शिवनिंदा करतात त्यांना महानरकात जावे लागते. विष्णूची शंकराची निंदा करणाऱ्याला मृत्यूनंतर यम फाळ छळतो. म्हणून नेहमी प्रत्येकाने शिवचे गुणगान करावे आणि प्रत्येकाने सदोसदी शिवचरणावर निष्ठा ठेवावी. तर अशी ही शिवरात्रीची व्रतकथा होती. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी ही व्रतकथा आवडली असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. जय श्री महाकाल कमेंट्स बॉक्समध्ये करायला विसरू नका. या आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. हर हर महादेव. जय श्री महाकाल.